शेनगाव शहरातील हॉटेल सुरुची या ठिकाणी आज काँग्रेसची तालुका व शहर कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीला काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक कल्याण दळे, काँग्रेसचे जिल्हा समन्वयक विनायकराव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेनगावमध्ये आज संघटनात्मक बांधणी करण्यासाठी या ठिकाणी आलो। संपूर्ण जिल्ह्यात शेनगाव तालुका शहर असेल, परंतु सगळ्या जिल्ह्यामध्येच काँग्रेस पक्षाची नवीन पुनर्बांधणी त्या ठिकाणी आम्ही करतो। त्यामुळे सगळ्या तालुक्यामध्ये जशी शेनगावला सगळ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतो आणि भविष्यकाळामध्ये संघटनात्मक नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम, चांगलं काम करणाऱ्यांना संधी देण्याचं काम आम्ही पक्ष त्या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे संघटनेच्या या बाबीमध्ये उद्याच्या संघटनात्मक बाबीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका सर्वसमावेशक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली। आम्ही पक्षवाढीसाठी यानंतर पूर्ण प्रयत्न करणार। साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमचे दळे साहेब हे निरीक्षक म्हणून जिल्ह्याला लाभले आहेत। अतिशय तळागाळातून काम करणारे नेतृत्व आम्हाला यावेळेस निरीक्षक म्हणून आले। त्यांच्यामुळं या आमच्या तालुक्या जिल्ह्यात नवीन चैतन्य कार्यकर्ते तयार झालेले आहेत। जे काही पक्ष सोडून कार्यकर्ते गेलेत, नेते गेलेत, परंतु कार्यकर्ते जनता सर्व काँग्रेसच्या पाठीमागे आहे। यानंतर या ठिकाणी तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, सर्व जनतेला टाइम देणारा, सर्वांचे कामं करणारा साहेब पाहून एक नेतृत्व या ठिकाणी देतील। त्यानंतर आमच्या हिंगोली जिल्ह्याची एक काँग्रेसची पुन्हा पुनर्फेऱ्यासाठी घडी तयार होईल अशी मी अपेक्षा करतो। हिंगोली जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत ज्या प्रकारे पूर्वी काँग्रेसमय होता, मधल्या काळात बिघडला गेला आणि परत काँग्रेसमय करण्याकरता काँग्रेस पक्षांनी आमचे अतिशय चळवळीचे काम करणारे नेतृत्व कल्याणजी दळे, रापणवाड साहेब, आमचे हाफिज साहेब यांना आम्हाला सर्वांना मार्गदर्शनाकरता व संघटित करण्याकरता दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी अध्यक्ष होईल तो अतिशय वेळ देणारा व सशक्त असा मनुष्य देण्याचा आम्ही मिळून प्रयत्न करणार आहोत। आणि सर्वांनी शेनगाववासियांनी असं आवाहन केले की ज्या कोणाला आपण केलं आम्ही त्याच्या पाठीशी राहू। आणि विनायकरावजीने सांगितल्याप्रमाणे नेते गेलेत, पण खरंच कार्यकर्ते व जनता ही काँग्रेस सोबतच आहे